नर्मदे या ठिकाणी बघा अशा घनदाट जंगल आहे. रोडनी रोडनी कारण 80 किलोमीटर रोडनी चालणार, 80 ते 90 किलोमीटर या ठिकाणी रोडनी असल्यामुळं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होऊ शकत नाही. रोडनी सुद्धा एवढं घनदाट असं जंगल आहे. नर्मदे यार हे पा या ठिकाणी मी आता इथे आहे ना हर्राटोला या ठिकाणी जो रोड मार्गे येतो आहे हर्राटोला देवनाला या ठिकाणावरून हर्राटोला या ठिकाणी आलो आहे सकाळी. आणि या इथं आश्रम आहे का नाही हे कारण आम्ही कायचे हे नाही केलेलं, पण आश्रम असणारच. पण आता काय आम्ही आश्रम जर असलं तर थांबू शकतो, नसलं तर आम्ही चाललेलो आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेला हर्राटोला या ठिकाणी आलो ना देवनाला या ठिकाणावरून बरं वाटलं. हर्राटोला बघून परिक्रमावाशी पण बघून बरं वाटलं. रोडने येतात असं वाटलं. मग पहिले ज्यावेळेस दिसतच नव्हते पण भरपूर येतात. या ठिकाणीच आश्रम आहे बघा. चल इथे आश्रम आहे. आणि मैयाचे काही दर्शन होत नाही त्यामुळे ते पण अतिशय दुःखामध्ये आणि मैयाचे दर्शन तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि माझ्या सर्व परिक्रमावासी किंवा यांच्या रोडने यावं लागले याचं कारण म्हणजे भरपूर असं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून आम्ही आहे ना भरपूर दिवस गेले. त्या ठिकाणी हर्राटोला नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग. आम्ही सडक मार्गे आल्याच्यानंतर एक शॉर्टकट मारायचा होता आम्हाला हा शॉर्टकट आहे ना आम्ही मारून थोडासा का आम्हाला आहे ना त्रास झाल्यासारखा वाटला आणि भरपूर मोठा त्रास आहे अजून पण आम्हाला ह्या शॉर्टकटने असा त्रास झाला का हे दगडीच भरपूर आहे तिथे आणि आता या दगडांमधून चालायचे या ठिकाणी आणि लई असे मोठमोठे दगडी येत राहो. आणि हा शॉर्टकट आमच्यासाठी महागात पडलेला आहे या ठिकाणी. तर रोडच्या मार्गे आम्ही आलो ना रोडनी तर शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा आम्हाला महागात पडला. एवढे मोठे दगडे आहे इथं पुढं आल्याच्यानंतर असं आमचा शॉर्टकट हा संपूर्ण महागात पडलेला आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे जंगल आहे सागाचं जंगल आहे. सर्व साकू जंगल होतं. सागाचा एक दुसरा प्रकार होता साकू जंगल आहे. सागाचं जंगल आहे. या ठिकाणी जरा विश्रांतीसाठी बसलेलो आहे. ही नर्मदा मैया या ठिकाणी आणि रस्त्यावरती रोडने आहे प्लीज कारण इथे 80 किलोमीटर जंगल आहे ना पाहिलेलं आहे आम्ही. त्याला 20 दिवस लागले. आता रोडने हे असं जंगल आहे. रोडने सुद्धा असं जंगल आहे घनदाट जंगल आहे. या ठिकाणी सावलीला बसलो आहे. जरा ऊन भरपूर आहे. 3 वाजले थोडा वेळ बसलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना चाबी या ठिकाणी चाललेलो आहे. हर्राटोलावरून चाबी या ठिकाणी असा हा आमचा सडक मार्ग आहे आणि त्या दोन्ही डोंगरांच्या मधून सडक तोडलेली आहे. आणि ज्या गव्हर्मेंटने एवढा डोंगर खाली उतरून खाली इथपर्यंत तर आणलं आहे आणि कितीतरी डोंगर तोड़ दिया है. पत्थर तोड़ के इतना नीचे कितना मट्टी निकला रहेगा कितना ये ऐसा तोड़ा है. ये दोनों बाजू से कितना बीच में से रोड निकाला है बघा. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर दोनों भी जगह पे कैसा दिख रहा है. जो हा आहे परिक्रमा मार्ग. परिक्रमा मार्ग या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदर असं दिसतं. नर्मदा परिक्रमा मार्ग आणि हे परिक्रमावासी आलेत या ठिकाणी. नर्मदे यार आवाज ये बा आले. हे बघा आम्ही मैयाला सोडून या हायवे मार्गाने आलो. पण थोडं करमत नाहीये. मैयाला सोडलेलं आहे आम्ही. मैयाच दिसत आहे. करमत नाही. अरे मैयाला सोडलं कसं काय करमणार. मैया नाही. सुटलेली आहे असं मैयाच दिसू लागली. फक्त मैयाच दिसू समोर मैयाच दिसत आहे. असं वाटतं का मैया बाजूने आपल्या नावे चाललोय. म्हणजे तो विसर आहे ना विसर म्हणजे आहे ते. आणि आम्ही आतापर्यंत कितीतरी 2-2.5 महिने मैयाच्या आत्ता रोडवरती आलो. रोडवरती येण्याचं कारण तर तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी. पण बघूया परत आम्हाला मैया लागणार आहे तर आम्ही मैयाच किनारी जाणार. जाण्याचा प्रयत्न करू. किती दिवस लागतात माहीत नाही. मंडलाला जायचंय पण किती वेळ लागणार. मैया नाही आहे तर बोर होत आहे. नर्मदे मंडला आला.
नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण उपकेश्वर नर्मदा कुंद आश्रम चाबी गावामध्ये चाबी गाव आहे जो मंडला रोडला आहे. आपण आता मंडला रोडला आहे, हा हायवे आहे. तर आपण आता उपकेश्वर इथं आतमध्ये हा हायवे सोडून थोडं आतमध्ये आहे ना चाबी गाव आहे या ठिकाणी चाललो आहे नर्मदा कुंद आश्रम. आणि आपल्याला आहे ना हायवे सोडून काहीतरी 300-400 मीटरवरती आहे ना 300-400 मीटरवरती आश्रम आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा हे बाजारपेठ आहे, चावी गाव आहे. चावी गावावरून आज आम्ही आहे ना निघालो. इथं बिबे विकायला असतात, बिबोवा भरपूर काही आहे इथं विक्रीला. हे सर्व तेल पाडण्याच्या मशनी आहेत, तेल वगैरे पाडतात. हे आज बाजार असल्यामुळं फुल गर्दी आहे या ठिकाणी. आणि हे सगळे महुआ हे बघा दारू बनवण्याचा. भरपूर अशा प्रकारे चावी गाव आहे या ठिकाणी. बघा अशी बाजारपेठ आहे संपूर्ण. नर्मदे हे रताळे विकायला कसे ठेवतात. बाजारपेठ नर्मदे. गोळ्याचं हे द्या मला. नर्मदे या ठिकाणी बघा आपण चाबी या ठिकाणावरून सकाळी 10-10:30-11 वाजता निघालो आहे. थोडंसं शरीरामध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळं हॉस्पिटलमधून निघालो आहे. आणि आजच चालायला सुरुवात केली, आराम पण नाही करायला. कारण अजून भरपूर लांब जायचे 700 किलोमीटरपर्यंत. आणि काही रोड मार्ग आणि काही किनारा मार्ग येणार आहे. 200 किलोमीटर तर रोडच मार्ग आहे. ॲक्च्युली काय आलं, रोडने यायला आहे ना आनंद वाटत नाही. हे असं ऊन आहे भरपूर आणि ते रोडने चालायचं उन्हामध्ये. आणि ज्या किनाऱ्या मार्ग आहे ना हा एकदम आनंद येतो. हवा लागते थंड, मैया संघ असते. हे रोडने या रोडच्या रोड तापलेला असतो, लय ऊन लागतं भरपूर असं ऊन. पाणी पितं माणूस सारखं पाणी जास्त प्यायला लागतं पण ॲक्च्युली, कारण प्रॉब्लेम होत नाही. नर्मदे या ठिकाणी बघा आपण रोड मार्ग आहे ना एक आपल्याला 80 किलोमीटर चालायचं. मग रोड मार्ग लय कंटाळा येतो चालण्यासाठी, कारण हे ऊन भरपूर आहे. आता उन्हाळा चालू व्हायला लागलेला आहे, गरम होते चालायला, घाम निघतोय, फुल घाम निघतो आणि कंटाळा यायल्यासारखं उन्हाळ्यामध्ये चालू होतं कंटाळा. परिक्रमा ही उन्हाच्या आतच पूर्ण करावं लागते. जे चालणारे असतात जास्त 3 वर्षावाले असतात त्यांना काय वाटत नाही, ते 4-4 किलोमीटर चालले तरी काय फरक नाही. पण आपण ग्रस्त म्हणजे आपण संत नसून हे आपण ग्रस्त ते लोक आहे आपण. त्या कारणामुळं आपल्याला परिक्रमा लवकरच पूर्ण करायला लागते. आणि या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना एक मोहगाव या ठिकाणी चाललेलो आहे चावीवरून आणि असा हा जंगल मार्ग आहे. आणि ह्या ठिकाणी असा रोड मार्ग पण आहे आणि हा रोड मार्ग पण आहे या ठिकाणी. नर्मदे हर.